भाजपचे आमदार अतुल भातखळकर आपल्या सोबत आहे. 288 नगर परिषदेचे निकाल आले आणि महायुतीची सरशी ठरले, काय म्हणा? 100% महायुतीची सरशी आहे. माननीय देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाचा आणि माननीय मोदीजींच्या आशीर्वादाचा हा महाप्रचंड विजय आम्हाला मिळालेला आहे आणि याचंच प्रतिबिंब हे 15 जानेवारीला होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पडणार आहे. 288 पैकी 214 जागा दाखवत आहेत महायुतीला आणि 50 जागा दाखवत आहेत महाविकास आघाडीला. कसं पाहता? नाही, म्हणून म्हटलं की हा विजय विकास कामांचा विजय आहे, हा विजय सुरक्षेचा विजय आहे आणि मुंबईसह 29 महानगरपालिकांमध्ये महायुतीला प्रचंड मोठं बहुमत मिळेल आणि 29 महापालिकांच्या मधनं महाराष्ट्राची जनता ट्रिपल इंजिनचं सरकार हे महायुतीच्या रूपाने भाजपच्या रूपाने आणणार आहे. पण महाविकास आघाडीचे जे नेते ते आता पुन्हा टीका करू लागले, ईव्हीएमवर संशय घेतात. त्यासोबतच पैशांचा विजय झालेला आहे, पैशांचा दुरुपयोग झाला अशा पद्धतीची टीका करतायत. नाचता येणं अंगण वाकडं अशा प्रकारची स्थिती आहे. माझं उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना एवढीच विनंती आहे की त्यांचे पक्ष पाण्यामध्ये ढेकूळ विरघळावं तसे विरघळत चाललेले आहेत, त्याचा त्यांनी विचार करावा आणि आत्मचिंतन करावं, तर त्यांना काहीतरी ऊर्जित अवस्था येण्याचा प्रश्न निर्माण होईल. बातचीत केल्याबद्दल प्रसाद लाडसाहेब आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. जे निकाल आले, जे कल आले, 214 जागा महायुतीला दाखवल्या जात आहेत. एकदम क्लीन स्वीप म्हणावं आणि पुढच्या भविष्याची लिटमस टेस्टमध्ये पास झालं महायुती म्हणावं. खरं तर आम्हाला अजून 244 जागांची खात्री होती, पण ती 214 राहिली. परंतु आम्ही किती जागा जिंकलो यापेक्षा उभाटा कुठे गायब झाली हे पाहणं गरजेचं आहे. काँग्रेस कुठे नेस्तानभूत झाली हे पाहणं गरजेचं आहे आणि राष्ट्रवादी शपगट कुठे नेस्तानभूत झाला हे पाहणं देखील गरजेचं आहे. त्यामुळे मला वाटतं की ज्या पद्धतीमध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास झाला, शहरांचा विकास, ग्रामीण भागांचा विकास, महिलांचा विकास, कष्टकऱ्याचा विकास, कामगारांचा विकास, युवकांचा विकास, या सर्व गोष्टीमध्ये ज्या नीती अवलंबल्या गेल्या राज्याच्या विकासाच्या दृष्टीने त्याचा भरभरून प्रतिसाद जनतेने दिला, लाडक्या बहिणींनी दिला आणि मला वाटतं की हा सगळी प्रचिती या मतातून आली आणि भारतीय जनता पार्टी महायुतीचा संपूर्ण महाराष्ट्रात विकास झाला. 16 जागा भाजपला दाखवत आहेत. देवाभाऊंचा विजय, दणदणीत विजय असं म्हणावं, कारण लाडक्या बहिणींनी म्हणा, लाडक्या भावांनी म्हणा, त्यांच्यावर विश्वास दाखवला. नुसता भाजपापुरता देवाभाऊंचा विजय नाही, तर हा महायुती देखील देवाभाऊंचा विजय आहे. महायुती म्हणजे एकनाथ शिंदेंचा विजय आहे, महायुती म्हणजे अजित पवारांचा विजय आहे, महायुती म्हणजे रामदास आठवलेंचा विजय आणि महायुतीमध्ये सर्व घटक पक्ष कार्यकर्त्यांचा विजय आहे. देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुढे चालला आहे, पुढे जात राहील आणि पुढे तो महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने नेईल हे या निकालातून दिसलंय. अभी तो ये झाकी है, मथुरा काशी बाकी आहे. मुंबईच्या होणाऱ्या निवडणुका, 28 महापालिकेच्या होणाऱ्या निवडणुकामध्ये देखील असाच उभाटाचा, ब्रँडचा, काँग्रेसचा सुपडा साफ झालेला आपल्याला 16 तारखेला दिसून येईल. निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यानंतर पैशांचा हा सगळा विजय आहे, निष्ठेचा विजय नाहीये अशी पण टीका करतायत. हरण्याआधी स्वतःचं हरायचं कारण निश्चित करायचं आणि मग ते लोकांच्या माथ्यावर मारायचं, ही महाविकास आघाडीची, इंडिया आघाडीची सवय आहे. त्यामुळे संविधानाला बदनाम करण्याचं काम केलं, मतचोरीला केलं, ईव्हीएमला केलं, आता पैशावरती आले. अनेक अजून उदाहरणं तुम्हाला पुढच्या 15-20 दिवसात दिसतील. त्यामुळे ह्या लोकांकडे फार लक्ष न देता आम्ही केलेल्या विकासाकडे आपण लक्ष द्यावं. आमचा विजय हा जनतेचा विषय आहे आणि यांना चपराक लोकसभेमध्ये यांच्याच इंडिया आघाडीच्या नेत्या सौ सुप्रियाताई सुळे पवारांनी दिला. त्या म्हणाल्या ह्याच ईव्हीएमवर मी जिंकून आली, ह्याच ईव्हीएमवरती खासदार सावंतसाहेब जिंकून आले, ह्याच ईव्हीएमवर अनिल देसाई निवडून आले. मग अचानक ईव्हीएम खराब कुठे झाले? ज्या ईव्हीएममध्ये लोकसभेत ते जिंकले तिथे ईव्हीएम खराब नाही, पण विधानसभेत हरल्यानंतर ईव्हीएम खराब आहे, मतचोरी आहे, या विषयाला काही अर्थ नाही. संजय राऊत कुठे आहे ते जरा तुम्ही शोधावं ही माझी विनंती आहे. नक्कीच एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आता जे निकाल कल हाती आलेले आहेत याने महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणांमध्ये सुद्धा आता काहीसे बदल होतील असं दिसतंय चित्र. नाही, बिलकुल काही होत नाही. आमची महायुती भक्कम आहे. महायुती समन्वयक म्हणून मी आपल्याला फार आश्वस्तपणे सांगतो, ह्या युतीचा विजय आहे एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवाभाऊचा एकत्रितपणे ब्रह्मा विष्णू महेशाचा विजय. आमची बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहतोय ब्रह्मा विष्णू महेश यांचा हा विजय असं म्हणतायत प्रसाद लाड. एकंदरीतच भाजपला, महायुतीला या संपूर्ण निवडणुकीमध्ये मोठं यश प्राप्त झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन आदिलसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.